व्यवस्थित हे बघा काकडी गावरान मामी दाखवा ना. थांबा सर. गावरान काकडी आहे आणि हे शेत आहे मिस्टर अब्दुल कलाम. यस राईट राईट. हे बघ हे आहेत चवडीच्या शेंगा रिअल प्युअर गावठी चवडीची नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रमिला पाटील तुमचं अजून एका छान अशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आजचा आपला ब्लॉग हा शेतातला ब्लॉग असणार आहे. तर ही समोर दिसते ती रुपाली आहे, म्हणजे माझ्या नंदेची मुलगी, माझी भाची. तिचं चालू आहे हौदावर बसून पाण्याशी खेळायचं आणि तिच्या मुलाला बघायचं विहिरीत किती पाणी येतं. तर रोशन त्याचा हात पकडून त्याला दाखवत आहे विहिरीत किती पाणी आहे. भरपूर असं विहिरीला पाणी आहे पावसाळा असल्यामुळं. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही आवाज ऐकलाच असेल, ते माझ्या भाचीचे मिस्टर आहेत, म्हणजे आमचे भातजवाई. मला असं वाटलं या व्हिडिओमध्ये मला काही जास्त बोलायची गरज पडणार नाही, पण त्यांनी 15-20 सेकंड बोलून लगेच त्यांचं थांबवलं. बाजूला जो गुलाबाचं झाड आहे, तो गुलाबाचं फूल तोडून ते रुपालीला देत आहेत. मी म्हटलं खाली गुडघ्यावर बसून द्या, कारण खाली खूप चिखल होता. पण त्यांना पण ते पण हुशार आहेत, त्यांना पण माहिती आहे गुडघ्यावर बसून जर फूल दिलं तर काय होईल. पण त्यांनी हातातच दिलं. चला असू दे, हे झाले आपले कॉमेडीचा विषय. तर हे बैलगाडीवर जे बसलेले आहेत ते माझ्या वहिनीचे गुरुभाऊ आहेत. आणि याआधी पण आपण त्यांच्या शेतातला ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. खूप छानपैकी ते भाजीपाल्याची शेती करतात दोघं भाऊ पण. आणि त्यांच्या शेतातला आपला हा व्हिडिओ असणार आहे. आणि त्यांच्या शेताच्या बाजूला आमच्या ताईचं पण शेत आहे, पण ताईच्या शेतामध्ये सोयाबीन आणि तूरच टाकलेले आहे. कारण ताई सर्वांनाच माहीत आहे की मुंबईला राहते, तर म्हणजे जे माझे ब्लॉग बघतात त्यांना तरी माहिती आहे. म्हणून एवढ्या लांबून शेती करणं काही शक्य नाही, म्हणून ती शेती माझा भाऊच बघतो. आणि तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, खूप छान असे शेतातील पीक आहे यावेळेस तरी. आणि चालायला खूप चिखल होता अगदी, कारण मधून थोडा थोडा पाऊस येत होता बारीक बारीक. आणि आमचे जायला खूप हाल झाले, म्हणजे खूप चिखलातून चालायला लागलं. चप्पल तर आम्ही नदी लागते ताईच्या शेतात जायला, चप्पल तर आम्ही नदीवरच काढली, आधी काढून ठेवली गवतामध्ये. आणि तुम्ही बघा आमच्या हाल आता चालायचे. एकाची तर कॉमेडी आहे. माझे तर जोडवेस पडलं होतं पायातलं, पण मग लगेच माझ्या लक्षात आलं, तर मी काढून ठेवले ते. हे बघा काय चाललं आमचं. आणि खूप छान असा हा ब्लॉग असणार आहे. तुम्ही पूर्ण बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही ते प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.
तर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नाही, चला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.